तर मित्रांनो बघतोय आपण की हा आर्यन आहे आणि जवळपास 15 ते 20 दिवसापासून आपल्या शाळेमध्ये येतो आहे, म्हणजे पुढच्या सत्रासाठी म्हणून पहिल्या वर्गामध्ये ॲडमिशन. त्या अनुषंगाने 15-20 दिवसापासून शाळेमध्ये येत असताना कुठल्याही पद्धतीचं त्याला आपण स्वतःहून अध्ययन अध्यापनाचं कार्य केलं नाही. फक्त वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आपण त्याला खेळायला देतो आहे आणि त्यातून आपण बघतोय की तो मुळाक्षरापैकी जवळपास बरेचसे मुळाक्षरं तो स्वतःहून सांगताना दिसतो. म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांना जर वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्यातून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यातून अनेक गोष्टी जर उपलब्ध करून दिल्या, अनेक शैक्षणिक गोष्टी जसं भाषेच्या आहे, गणिताच्या, तर बऱ्याचशा गोष्टी मुलं स्वतः शिकतात. त्याचं एक उदाहरण आपल्याला दिसते. हां, तर तो स्वतः साहित्य घेतो, वाचतो आणि जिथं अडखळलं तिथे फक्त विचारताना आपल्याला दिसतो आहे. काय बेटा, हे काय आहे? रथ. रथचा काय होईल मग? शाबास. हां, हा काय आहे? गरुड. गरुडचा काय होईल? ग. पेरूचा काय होईल? प. बर, याच्यामध्ये सांग बरं, हे काय आहे? द. व्हेरी नाईस. हे ई. हे ऊ. व्हेरी गुड. हे, तर असं बघतोय आपण की प्रत्येक मुलाला जर शैक्षणिक साहित्य आणि खेळणी ही जर आपण उपलब्ध करून दिली तर त्यांचा जो भाषेचा विकास आहे, गणिताचा विकास आहे, तो सहजपणे म्हणजे जवळपास शिक्षकाचं जे काम आहे, बरेचसं जे कार्य आहे ते खेळण्यातून साहित्यातून हे सुलभ होऊ शकते. आणि इथं बघतो की त्याला कुठल्या पद्धतीने मी स्वतः मार्गदर्शन, म्हणजे सुलभण व्यक्तिशः असं न करता तरीसुद्धा फक्त त्याला साहित्य उपलब्ध दिली, खेळणी उपलब्ध करून दिली, तर त्यातून तो शिकताना आपण दिसतो आहे. निश्चितपणे आपणही मुलांना जर असं शैक्षणिक साहित्य आणि खेळणी उपलब्ध करून दिली आणि फक्त त्यांना थोडंसं काय करायचं एवढं गाईड केलं तर अनेक गोष्टी आपले सुलभ होऊ शकतात. थँक्यू.